जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं। हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए। कितीतरी लोकांनी भगतसिंह असतील, सुखदेव असतील, राजगुरू असतील, वीर सावरकर असतील, ही लोक फक्त जगली कोणासाठी? तर फक्त देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल हाती। शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। देव देश अन धर्मा पायी प्राण घेतल धर्मा पायी प्राण घेतल हाती। शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। टाळ शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। शूर आम्ही सरदार कितीतरी शूरवीरांनी फक्त देशासाठी आपलं बलिदान दिलेले महाराज, देशासाठी त्यांचा प्राण आहे। देव देशान धर्मा पायी प्राण घेतल हाती। शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती। फक्त देशासाठी त्यांना आपलं बलिदान दिलेलं रे दादा। म्हणून महत्वाचं सांगतोय ऐका, कितीतरी लोक आपल्याला या समाजामध्ये पाहायला मिळतील की अखंड जीवनभर फक्त देशासाठी जगतात, अखंड आयुष्यभर फक्त देश सेवा करतात, अखंड जीवनभर देशाची सेवा करतात, त्यांना देशसेवक म्हणायचं। कितीतरी लोकांनी या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता बलिदान दिलेले महाराज। भगतसिंहाचं चरित्र जर आपण वाचलं तर त्या भगतसिंहाचं स्वप्न होतं माझा भारत देश स्वातंत्र्य व्हावा, माझा भारत देश स्वातंत्र्य व्हावा, माझ्या भारत देशाला कुणाच्या पारतंत्र्याखाली कधी जगणं नसावं, माझी भारत माता इंग्रजाच्या गुलामगिरीत मला नकोय आता, जगायचे तर देशाकरता, मरायचे तर देशाकरता, हे त्या भगतसिंहाचं स्वप्न होतं। आणि म्हणून या भारत देशाच्या स्वातंत्र्याकरता वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर गेला। कितव्या वर्षी? 23व्या वर्षी। हे जाण्याचं वय फक्त 23व्या वर्षी देशासाठी त्यांना आपलं बलिदान दिलं। आणि आता पुढचं ऐका, ज्यावेळेस भगतसिंहाला फाशी झाली ना त्यावेळेस वय होतं 23 वर्षाचं। 23 वर्षाचं वय होतं। फाशीचा दिवस आता जवळ आलेला होता आणि त्या भगतसिंहाची आई जेलमध्ये भगतसिंहाला भेटायला गेली। लक्ष देऊन ऐका, आई भेटायला गेली आणि आईनं पाहिलं आणि त्या भगतसिंहाकडे पाहून आई रडायला लागली। आई रडायला लागली त्यावेळेस तो भगतसिंह सांगू लागला, आई रोना नहीं माँ, ए माँ रोना नहीं माँ, तू तो वीरों की माँ है, तू तो शूरों की माँ है, माँ रोना नहीं माँ, माँ रोना नहीं माँ, तू का रडतेस आई? त्यावेळेस आई सांगू लागली, भगत पोटचा गोळा गेल्यानंतर किती यातना सहन कराव्या लागतात तुला नाही कळणार भगत। स्वतःचा मुलगा डोळ्यासमोर फासावर जाणार हे पाहताना काय दुःख होतं हे तुला कळणार नाही भगत। ऐक रे राजा, फार दुःख होतंय मला, फार दुःख होतंय म्हणून रडते। त्यावेळेस भगतसिंह सांगू लागला, आई रडू नको, आई रडू नको, तू जर अशी रडली ना आई तर मला फासावर जायला आवडणार नाही। तू हसली पाहिजे आई, माझा मुलगा देशासाठी शहीद होतो याचा तुला आनंद वाटला पाहिजे आई। तू हसत हसत मला फासावर दिलं पाहिजे आई, तू हसत राहा आई,
तू हसत राहा आई. ऐका ना, फाशीचा दिवस आता जवळ आला आणि फाशीचा दिवस जवळ आल्यानंतर तो जेलर असतो ना, तो जेलर भगतसिंहाला भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर त्या जेलरने भगतसिंहाकडे पाहिलं तर त्यावेळेस तो भगतसिंह काय करत होता? व्यायाम करत होता. कुठं? जेलमध्ये व्यायाम करत होता. एका तासाने त्याला फाशी होणार आहे आणि त्यावेळेस तो भगतसिंह व्यायाम करत होता. त्यावेळेस त्या जेलरनं भगतसिंहाला प्रश्न विचारला, राजा, एका तासानंतर तुला फासावर जायचंय आणि तू व्यायाम करतोस का? व्यायाम करतोस? अरे व्यायाम तर शरीरासाठी असतो, शरीर तर जगण्यासाठी असतं आणि तुला तर मरायचंय आणि तू व्यायाम का करतोस? त्यावेळेस भगतसिंह सांगू लागला, जेलर, ओ जेलर, खरंय तुमचं म्हणणं खरंय जेलर. व्यायाम तर जगण्यासाठी असतो, शरीर हे जगण्यासाठी असतं, मला तर फाशी होणार आहे, पण मी व्यायाम करतो याच्यासाठी. भगतसिंह सांगू लागला जेलरला, एवढं उदाहरण घरी शिकून जा, माझं कीर्तन सफल होईल, लक्ष देऊन ऐका. भगतसिंह जेलरला सांगू लागला, ऐका ओ जेलर, मी व्यायाम का करतोय ऐका जेलर. एका तासानंतर मला फाशी होणार आहे म्हणून सांगतो ऐका. रोज माझी आई, माझ्या घरामध्ये एक मंदिर आहे, माझ्या घरामध्ये एक मंदिर आहे आणि मी जन्माल्यापासून पाहतो माझी आई रोज त्या मंदिरातल्या देवाची काय करते? पूजा करते. पण पूजा करत असताना एका टोपलीमध्ये हजारो फुलं माझी आई घेऊन येते, पण ती आणलेली फुलं, सगळी फुलं माझी आई देवाला वाहत नाही. मग काय करते माझी आई? तर माझी आई एकच करते, त्या सगळ्या फुलामधलं स्वच्छ टवटवीत झालेलं फुल, ताजं फुल उचलते आणि देवाला समर्पित करते. मला सांगायचं इतकं जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे. ओ जेलर, माझ्या आईचा देव मंदिरातला आहे, पण माझा देव ही भारत माता आहे, माझा देव हा देश आहे आणि म्हणून या देशासाठी मला फासावर जायचंय ना जेलर. तर फासावर जात असताना मी ताजा बनून जाणार, फासावर जात असताना मी टवटवीत बनून जाणार, फासावर जात असताना मी फ्रेश बनून जाणार, असा सुकलेला म्हणून मी फासावर जाणार नाही. सांगायचं इतकंच, वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर गेले. त्यांनी अखंड आयुष्यभर फक्त काय केली? देशाची सेवा केली. असे कितीतरी लोक आहेत महाराज की जीवन आयुष्यभर देशाची सेवा करतात. अजून एक उदाहरण सांगतो. 2020 मध्ये आपल्याकडे कोरोना आला. आपल्याकडे काय आला? कोरोना आपण सर्वांनी अनुभवलाय महाराज. 2020 मध्ये कोरोना आला. 2016 साली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बहिरेवाडी नावाचं एक गाव आहे. लक्ष देऊन ऐका. बहिरेवाडी नावाचं गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या बहिरेवाडीचा एक ऋषिकेश जोंधळे नावाचा मुलगा कशासाठी शहीद झाला? आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी. ऋषिकेश जोंधळे नावाचा मुलगा देशासाठी आपल्या लॉकडाऊन मध्ये तो शहीद झाला. पण ऐका, 2016 साली त्या ऋषिकेशनं सुद्धा चांगल्या प्रकारे व्यायाम केला, ताकदीनं आपलं शरीर घडवलं आणि त्याचं स्वप्न होतं देशासाठी लढायचे, देशाची सेवा करायची. बाप ऋषीला सांगत होता, ए ऋषी, तुला ही आर्मीची नोकरी करण्याची गरज नाही ऋषी, 50 एकर जमीन आहे आपल्या घरी ऋषी, तुला आर्मीमध्ये जाण्याची गरज नाही ऋषी. अरे 1 एकर मध्ये आपला 100 टन ऊस जातोय ऋषी, आपल्याला भरपूर पैसा आहे ऋषी, ही असली नोकरी तू करू नको ऋषी. त्यावेळेस तो ऋषी बापाला सांगत होता, ओ बाबा, वीर सावरकरांचं चरित्र वाचलंय मी बाबा, भगतसिंहाचं चरित्र मी वाचलंय बाबा, सुखदेवांचं चरित्र मी वाचलंय बाबा, पण या सगळ्यांचं चरित्र वाचून माझ्या एक गोष्ट लक्षात आली बाबा, या शूरवीरांनी फक्त कशासाठी बलिदान दिले? आपल्या देशासाठी. आणि माझं एक स्वप्न आहे बाबा, आपण जरी श्रीमंत असलो ना बाबा, आपल्या घरी जरी 50 एकर जमीन असली ना बाबा, मला जरी कुठल्या गोष्टीची कमी नसली ना बाबा, पण माझं एक स्वप्न आहे बाबा, या देशाचं मला रक्षण करायचंय, या देशाची मला सेवा करायची, समाजासाठी मला जगायचंय, हातामध्ये बंदूक घ्यायची बाबा आणि या देशाची मला सेवा करायची बाबा. ऐका ना, 2016 मध्ये तो ऋषिकेश जोंधळे नावाचा मुलगा आर्मीमध्ये दाखल झाला, जॉईन झाला. जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये नोकरी करत होता. 2016, 17, 18, 19 आणि 20 4 वर्ष त्या ऋषिकेश जोंधळेने आपल्या देशाची सेवा केली. 4 वर्षापासून पुन्हा आई पाहिली नाही, 4 वर्षापासून पुन्हा बाप पाहिला नाही, 4 वर्षापासून आपली बहीण पाहिली नाही, गावाकडे कधी आला नाही. आणि योगायोग कसे आले, 2020 मध्ये मार्च महिन्यामध्ये त्या ऋषीला गावाकडे येण्याची मुभा मिळाली. एवढा आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये त्या ऋषीने बापाला फोन केला आणि ऋषी बापाला सांगू लागला, बाबा, ओ बाबा, सुट्टी मिळाली बाबा, 4 वर्षापासून तुम्हाला पाहिलं नाही बाबा,
4 वर्षापासून आईला पाहिलं नाही बाबा, 4 वर्षापासून बहिणीला पाहिलं नाही बाबा. ओ बाबा सांगा माझ्या आईला तुझा ऋषी येतोय, बाबा सांगा माझ्या बहिणीला तुझा ऋषी येतोय, बाबा सांगा माझ्या गावातील मित्रांना तुमचा मित्र तुम्हाला भेटण्याकरता येतोय. असं तो फोनवरती बोलला आणि त्याने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी त्याला गावाकडे यायचंच होतं, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोरोना नावाचा रोग आला. कोरोना आल्यामुळं पुन्हा बस बंद झाली, रेल्वे बंद झाली, विमानं बंद झाली, बसस्टँड बंद झाली, बाजारपेठा बंद झाल्या, सगळं काही बंद झालं. पुन्हा ऋषीनं फोन केला, बाबा कोरोना नावाचा आजार आलाय, सगळं देशातलं बंद झालंय, मला गावाकडे येता येणार नाही बाबा. कोरोना कमी झाला ना बाबा, पुन्हा तुम्हाला भेटण्याकरता येतो. ऐका ना, मार्च गेला, एप्रिल गेला, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर महिना गेला. कोरोना रोग आल्यानंतर त्याला गावाकडे येता आलं नाही. पुन्हा बापाला फोन केला, बाबा कोरोना कमी झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येतो. आणि पुन्हा दिवाळीच्या पिरियडमध्ये थोडासा कोरोना कमी झाला. पुन्हा ऋषीला गावाकडे यायला सुट्टी मिळाली. पुन्हा आनंदाने फोन केला, बाबा येणाऱ्या भाऊबीजेच्या दिवशी तुम्हाला भेटण्याकरता नक्की येईल बाबा. बाबा ताईनं 4 वर्षापासून माझ्या हातामध्ये राखी बांधली नाही ना बाबा, तिला राखी खरेदी करायला सांगा. तिला म्हणावं तुझा भाऊ तुला भेटण्याकरता येतोय बाबा. आईला 4 वर्षापासून पाहिलं नाही ना बाबा, आईला सांगा तुझा ऋषी येतोय. एवढं फोनवर बोलला. ऐका ना, गावाकडे येणारच होता ऋषी, पण ज्या चौकीवरती राहत होता ना, त्या चौकीवरती दहशतवाद्यांचा हल्ला झाला. कशाचा? दहशतवाद्यांचा हल्ला झाला. त्या ऋषीनं दहशतवाद्यांना पाहिलं, गाव आठवलं, बाप आठवला, आई आठवली, बहीण आठवली. पण या सगळ्यांबरोबर ऋषीला एक महत्वाची गोष्ट आठवली. बापाला दिलेला शब्द आठवला की बाबा या देशासाठी मला लढायचंय, देशाची सेवा करायची बाबा. हा शब्द ऋषीला आठवला आणि शब्द आठवल्याबरोबर हातामध्ये बंदूक घेतली. धडाधड दहशतवाद्यांना बंदुकीनं मारू लागला. इकडच्या गोळ्या तिकडे जाऊ लागल्या, तिकडच्या गोळ्या इकडे येऊ लागल्या. आणि ऐका ना, एका दहशतवाद्याच्या बंदुकीतून एक गोळी आली आणि ती गोळी येऊन त्या ऋषिकेश जोंधळीच्या छातीमध्ये लागली. 22-23 वर्षाचा तो तरुणा बांड पोरगा जमिनीवरती पडला. रक्त सळसळ करत होतं, देश आठवत होता, देशाची सेवा आठवत होती. खाली पडलेला ऋषी पुन्हा उभा राहिला. पुन्हा हातामध्ये बंदूक घेतली, पुन्हा दहशतवाद्यांना उडू लागला. पुन्हा एका दहशतवाद्याच्या बंदुकीतून गोळी आली आणि आता पुन्हा दुसरी गोळी येऊन पुन्हा ऋषीच्या छातीमध्ये लागली. 2 गोळ्या त्याच्या छातीमध्ये लागल्या. आता ऋषी जमिनीवरती कोसळला आणि जमिनीवरती कोसळलेला ऋषी धरणी मातेला असा मुजरा करून, ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की रुत रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे, ये जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए।
हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे. ऋषी जमिनीवरती कोसळला. आणि ऐका ना, गावाकडे माहिती नव्हतं ऋषी देशासाठी गेलाय. गावाकडे अजूनही पत्ता लागलेला नव्हता की ऋषी भारत मातेसाठी शहीद झालाय. गावाकडे तर पोरांनी त्याची मिरवणूक काढण्याचं ठरवलं. ऋषिकेश आम्हाला भेटण्याकरता येतोय, या चौकातून त्याची मिरवणूक काढायची, या चौकापर्यंत त्याला मिरवणूक रथामध्ये बसून आणायचं. फुलं आणली, सगळं सज्ज गावाकडे झालेलं होतं. पण गावाकडे माहिती नव्हतं ऋषिकेश देशासाठी शहीद झालाय. मला सांगायचं इतकंच महाराज, ऐका ना, त्याचं प्रेत तिथून पाठवण्यात आलं. ते प्रेत त्याच्या गावाला आलं. तिरंग्यामध्ये त्याला गुंडाळलेलं होतं. बापानं तो तिरंगा बाजूला केला आणि ऋषीला पाहिलं. मला सांगा, हे पाहिल्यानंतर त्या बापाला काय वाटलं असेल? बापानं पाहिलं आणि अंतःकरणाला बाण लागल्यानंतर जेवढ्या वेदना होत्यात अशा वेदना झाल्या. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखा, कधी भेटणार, कधी भेटणार, कधी भेटणार माझा बाळ सखा. बापाला दुःख झालं, बापाला वाईट वाटलं. त्या ऋषीसारखी आपल्या भारत देशातली, महाराष्ट्रातली 26 वर्षाची, 28 वर्षाची, 30 वर्षाची, 32 वर्षाची तर निबांड पोरं फक्त या देशासाठी प्राण देतात. मला सांगायचं इतकंच, आयुष्यभर त्यांचं जीवन कशासाठी? त्यांना आपण काय म्हणायचं? देशसेवक. जरी हे उदाहरणं सांगत असले तरी मुद्द्याच्या इकडं तिकडं जायचं नाही, कारण अभंगात सेवा शब्द आलाय. बरोबर आहे का? म्हणून मुद्द्याला धरून माणसाच्या बोलण्याला एक तर धार असावी, नाही तर काय असावा? आधार. काय कायच्या